यशवंत कीर्तिवंत जन्मभूमीचा सेवांत म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज। रण हे फक्त तलवारीचं नाही तर ते बुद्धीचं असतं आणि ही बुद्धी आणि रणनीती हीच होती छत्रपती शिवाजी महाराजांची खरी ताकद। अर्थातच गनिमी कावा। गनिमी काव्याची संकल्पना, गनिमी कावा म्हणजे फसवणूक नव्हे तर परिस्थितीचं विश्लेषण आणि शास्त्रीय निर्णय शक्तीचा वापर। ज्यावेळी शत्रू संख्येने जास्त होते त्यावेळी महाराजांनी कॅल्क्युलेशन, टायमिंग आणि ऑब्झर्वेशन या तिन्हींचा वापर करून शत्रूला गाफील केलं। ही होती विज्ञानाची पहिली पायरी। स्टडी द एन्व्हायरमेंट, अप्लाय द लॉजिक अँड एक्झिक्यूट द प्लॅन। महाराज फक्त तलवारीने लढले नाही तर त्यांनी मनाच्या रणांगणावर विजय मिळवला। शत्रूचा मनोवृत्तीचा अभ्यास करून त्यांनी भीती आणि गर्व दोन्ही शस्त्र म्हणून वापरले। हे होतं फिजिओलॉजिकल सायन्स ऑफ लीडरशिप। अदृश्य उपस्थिती हीच खरी रणनीती। हे तत्व आजच्या काळात प्रोजेक्ट प्लॅनिंगसाठी तितकंच लागू होतं। महाराजांनी भूगोलाचा असा वापर केला की प्रत्येक वाट, प्रत्येक गड आणि प्रत्येक डोंगर त्यांचं शस्त्र बनलं, म्हणजे स्पीड इज अ सायन्स। त्यांनी घोडदळाच्या गतीचा अभ्यास करून शत्रूच्या हालचालींचा अभ्यास केला आणि पुढे गेले। आजच्या काळात ह्याला डाटा ॲनालिसिस असे म्हणतात। आज रणांगण बदललेले आहे। आजचं रणांगण म्हणजे एज्युकेशन, टेक्नॉलॉजी आणि सायन्स। गनिमी कावा म्हणजे शत्रूची फक्त फसवणूक नव्हे, ती म्हणजे स्मार्ट वर्क आणि रणनीतिक विचारशक्ती। चला आपणही ठरवूया, युद्ध तलवारीने नाही तर विचाराने जिंकायचं, कारण ज्ञानातून शक्ती आणि शक्तीतून स्वराज्य। जय शिवराय।